सीताराम जगन्नाथ महाविद्यालय खडकीचे सर्व पदाधिकारी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य त्यांनाही धन्यवाद देतो. माझे मार्गदर्शक खरं तर रुपाली अवचरे मॅडम असतील, डॉक्टर महादेव रोकडे सर असतील, डॉक्टर शैलेंद्र काळे सर असतील, सर्वांनाच धन्यवाद देतो मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरं तर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातल्या काही छोट्या आठवणी आपल्याशी शेअर करणार आहे आणि वाचन लेखन या संदर्भात डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जे विचार आहेत त्या विचारांकडेही थोडंसं जाणार आहे. खरं तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे मद्रास राज्यातील रामेश्वर या ठिकाणी खरं तर एका छोट्याशा बेटासारखं जे गाव आहे त्या गावामध्ये मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. आणि मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये ज्या समस्या असतात त्या समस्या त्यांच्याही वाट्याला खरं तर आलेल्या आहेत. परंतु त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या आईचे आणि त्यांचे जे बंधू आहेत त्या सर्वांचे संस्कार त्यांच्यावरती होत गेलेले आहेत. लहानाचं मोठं होत असताना त्यांनी त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. या प्रश्नांच्या संदर्भात आपल्या आई वडिलांशी, भावाशी आणि आपल्या त्यांनी संवाद साधलेला आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते असं म्हणतात की आपले वडील सातत्यानं नमाज पढण्यासाठी, प्रार्थना म्हणण्यासाठी जात असत. या संदर्भात सुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता आणि म्हणून ते आपल्या वडिलांना विचारायचे की आपण नमाज कशासाठी पढतो आहोत, काय याचा फायदा आहे. त्यावेळेस त्यांचे वडील सांगतात की माणसा माणसातील भेदभाव नाहीसे होत, संपत्ती, वय, जात, धर्म, वय, शरीर सर्व काही विसरून आपण ईश्वराशी एकरूप व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. माणसाकडे माणूस म्हणून आपण पाहू. माणूस हीच एक खरं तर जात आहे आणि त्याचाही पुरस्कार आपण करावा अशा स्वरूपाचं खरं तर मार्गदर्शन अब्दुल कलाम यांचे वडील त्याला करत राहायचे. आणि त्याच्यामुळं अब्दुल कलाम असं म्हणतात की लहानपणामध्ये माझ्या मनावरती मनाची जी जडणघडण झाली ती कौटुंबिक वातावरणामध्ये होत गेली. खरं तर वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त खरं तर मी शिकलेलो आहे आणि आईकडून सुद्धा चांगल्यावर विश्वास ठेवण्याची जी वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे ती मला शिकायला मिळाली. त्यांचे जे दोन्ही बंधू आहेत त्या दोन्ही बंधूंकडून खरं तर जलाउद्दीन जो आहे त्याच्याकडून जगण्याच्या संदर्भातलं जे उपजत ज्ञान आहे ते सुद्धा मी खरं तर मिळवू शकलो. याचा उल्लेख या ठिकाणी अब्दुल कलाम करताना दिसतात. त्यांचे दुसरे जे बंधू आहेत शमशुद्दीन याच्याकडून खरं तर आपण जी माणसं आहेत त्या माणसांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांच्या डोळ्यात पाहून आपण ओळखायला शिकलं पाहिजे. अशा स्वरूपाची एक खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाकडून आपण अनेक गोष्टी शिकत गेलो. आपले जे मित्र आहेत खरं तर ब्राह्मण वर्गामधील मित्र त्यांना लाभलेले होते आणि या मित्रांच्या सहवासामध्ये ते लहानाचे मोठे होत होते. तर ज्या परिसरामध्ये ते राहत होते त्या परिसरामध्ये ते असं सांगतात की सीताराम कल्याण या उत्सवाच्या वेळी ते एकीने माणसांचे न्यास करण्याचं काम करायचे. अशा वेळी त्यांच्या कानावरती महाभारत असेल, रामायण असेल याच्यातल्या अनेक कथा आहेत त्या कथांचं ऐकायला त्यांना मिळायच्या. याच्यामधून सुद्धा आपली हळूहळू एक नैतिक कसं पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे याच्या संदर्भातलं भान आपल्याला येत गेलं. अशा स्वरूपाची भावना ते व्यक्त करतात. त्याच पद्धतीनं शाळेमधला एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे. शाळेमध्ये रामनाथ शास्त्री आणि डॉक्टर अब्दुल कलाम हे दोघंही मित्र एकाच बेंचवर बसायचे. पहिल्या बेंचवर बसलेले असताना खरं तर एकदा नवीन शिक्षक आलेले होते. त्यांनी हा प्रसंग पाहिला आणि त्यांना असं वाटलं की अरे हिंदू मुला शेजारी हा मुस्लिम मुलगा बसलेला आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना पाठीमागच्या बेंचवरती बसण्यासाठी पाठवलं. या प्रसंगामुळे दोघंही खरं तर मनामधून अस्वस्थ झाले. दोघंही घरी गेले. दोघांनी आपल्या वडिलांना वर्गामध्ये घडलेली हकीकत सांगितली आणि त्याच्यानंतर लक्ष्मण शास्त्री जे आहेत ते शिक्षकांकडे गेले आणि त्यांनी शिक्षकांना सांगितलं की ही जी निरागस मुलं आहेत या निरागस मुलांच्या मनामध्ये खरं तर आपण माणुसकीची ज्योत पेटवायला पाहिजे, माणुसकीची भावना जागवायला पाहिजे. आपण विषमतेचं बीज आपण पेरायला नको. जर तुम्ही एकतर तुम्ही त्या मुलांची माफी मागा, अन्यथा हे गाव सोडून, शाळा सोडून आपण पुन्हा निघून जा. अशा स्वरूपाची भावना व्यक्त केल्याच्या नंतर त्या शिक्षकांच्याही आपली चूक लक्षात आली. पुन्हा अब्दुल कलाम आणि त्यांचा मित्र बरोबर शेजारी बसायला लागले. अशा स्वरूपाची एक आठवण खरं तर या काळामध्ये ते सांगतात. ते सांगण्यापाठीमागची भूमिका अशी आहे की माणसाकडे माणूस म्हणून पाहावं. अशा स्वरूपाची एक भावना खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये
त्यांच्या मनामध्ये रुजलेली होती. पुढेही त्यांनी तीच माणुसकी जपलेली आपल्याला दिसते. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केलेली आपल्याला दिसते. एवढंच नव्हे तर सायन्सला शिकवणारे त्यांचे जे शिक्षक आहेत अय्यर सर, एकदा त्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांना घरी आपल्या जेवणासाठीच निमंत्रण दिलं. निमंत्रण दिल्याच्या नंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत, खरं तर अय्यर सरांची पत्नी खरं तर धार्मिक वृत्तीची होती आणि त्याच्यामुळं अब्दुल कलाम हे दुसऱ्या धर्माचे असल्यामुळे त्यांना जेवण वाढण्यासाठी आणि एकंदरीतच त्यांना किचन मध्ये जेवायला देण्यासाठी त्यांनी नकार दिला. परंतु अय्यर सर जे आहेत त्यांनी स्वतः अब्दुल कलाम यांना जेवण वाढलं, स्वतःही त्यांच्यासोबत जेवण करण्यासाठी ते बसले आणि जेवण झाल्याच्या नंतर जेवण खरं तर डॉक्टर अब्दुल कलाम करत असताना त्यांच्या पत्नीने पाहिलं की हा मुलगा जेवतो कसा, पाणी पितो कसा, खातो कसा. तर ह्या सर्व गोष्टी त्यांची पत्नी खरं तर त्या किचन मधून पाहत होती आणि जेवण झाल्याच्या नंतर डॉक्टर अब्दुल कलाम जाण्यासाठी निघतात. त्यावेळेस त्यांचे शिक्षक जे आहेत ते असं म्हणतात की आपण खरं तर जात असताना पुढच्या वेळेस तू अब्दुल माझ्याकडे पुन्हा जेवायला ये, अशा स्वरूपाचं एक निमंत्रण देतात. त्यावेळेस खरं तर काय बोलावं, काय उत्तर द्यावं असा अब्दुल कलाम यांना प्रश्न पडलेला असतो. परंतु शिक्षक असं सांगतात की परिवर्तन करायचं असेल, बदल करायचा असेल तर आपल्याला या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे. आणि या सर्व गोष्टी ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम जातात. पुढच्या वेळेस पुन्हा जेवणासाठी येतात. त्यावेळेस मात्र त्यांची पत्नी त्यांना किचन मध्ये जेवायला स्वतःच्या हाताने वाढते, जेवायला देते आणि त्यांच्या असं लक्षात येतं की परिवर्तन होत असताना आपल्याला अशा समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. परिवर्तन हे काही काळानंतर होणार आहे आणि ते होत असताना आपल्याला खरं तर आजूबाजूला ज्या घटना आहेत त्या घटनांकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे. असंही या शिक्षकाकडून त्यांना एक नवीन धडा शिकण्यासाठी मिळाला. पुढं ते असं सांगतात की आपल्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी रामेश्वर सोडून रामनाथपूरला जायचं होतं आणि जात असताना आपल्या मनातली जी भावना आहे ती भावना घरच्यांशी, वडिलांशी, आईशी ते बोलतात. त्यावेळेस वडील असं सांगतात, बाळा आपल्याला मोठं काहीतरी काम करायचं असेल तर आपल्याला आपल्या गावाचा मोह सोडायला पाहिजे, आपल्या माणसांचा मोह सोडायला पाहिजे. पक्षी आपलं घरटं काही काळापुरतं वापरतात, परंतु नवीन प्रदेश असेल, नवीन माणसं असतील, त्या नवीन प्रदेशामध्ये हे पक्षी विहार करतात, नव्या परिसराचा शोध घेतात. तू सुद्धा नवीन परिसराचा शोध घेतला पाहिजे, नवीन गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. आपल्या माणसांचा मोह असेल, आपल्या गावाचा मोह असेल, तो मोह आपण या क्षणी तरी किमान टाळायला हवा. अशा स्वरूपाची एक भावना त्यांचे वडील व्यक्त करतात आणि आपल्याला त्याच्यामुळे उच्च शिक्षण घेण्याची एक प्रेरणा या निमित्तानं आपल्या मनामध्ये निर्माण झाली असंही ते सांगतात. खरं तर त्याच्या कुटुंबामध्ये आशावादी विचार करणारे, प्रेरणादायी विचार करणारे असं सर्वच कुटुंब अब्दुल कलाम यांना लाभलेलं होतं आणि त्याच्यामुळं आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून आपल्याला उंच भरारी घेण्याची एक संधी या निमित्तानं मिळाली, अशी ही भावना या ठिकाणी अब्दुल कलाम व्यक्त करतात. आपल्या शिक्षकांनी सांगितलेल्या 3 गोष्टी त्यांच्या स्मरणात होत्या. खरं तर त्यांना शिकवणारे सलोमान जे सर आहेत, त्या सरांनी 3 गोष्टी डॉक्टर अब्दुल कलाम यांना सांगितलेल्या होत्या. पहिली गोष्ट त्यांना अशी सांगितलेली होती की माणसाला जिंकण्याची इच्छा हवी किंवा मनामध्ये एखादी गोष्ट मिळवण्याची महत्वाकांक्षा असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, त्या गोष्टीचा आपण रात्रंदिवस ध्यास घेतला पाहिजे. ती गोष्ट मिळाल्याशिवाय आपण झोपता कामा नये. आणि तिसरी गोष्ट अशी सांगितली की ती गोष्ट पूर्ण होईल असा आपला दृढ विश्वास, दृढ निश्चय असायला हवा. या तिन्ही गोष्टी खरं तर डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आचरणात आणल्या, स्वतःच्या जीवनात आत्मसात केल्या आणि उभं आयुष्य आपलं बदलून गेलं, अशा स्वरूपाची एक भावना या ठिकाणी खरं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम व्यक्त करताना आपल्याला दिसतात. शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना ते असं म्हणतात, 3 शिक्षकांविषयीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे. ते सांगतात की प्राध्यापक स्पॉन्डर असतील, प्राध्यापक KE पंडलाई असतील आणि प्राध्यापक नरसिंह राव असतील. या 3 शिक्षकांनी कधीही न थकता आम्हाला बौद्धिक ज्ञान दिलं. 100 पुस्तके वाचून त्याचं वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला ज्ञानदान व्याख्यानाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आणि आमची जी बौद्धिक भूक आहे, बौद्धिक ज्ञान जे आहे ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण करण्यामध्ये या शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. अशा स्वरूपाची एक भावना अतिशय कृतज्ञतापूर्वक ते व्यक्त करताना दिसतात. पुढे विमान बांधणी संदर्भात त्यांनी शाखा निवडली आणि खरं तर सुरुवातीला त्यांना असं वाटत होतं की आपण विमानाचं पायलट व्हावं. विमान पक्षी ज्या पद्धतीने आकाशामध्ये उंच विहार करतो, उंच फिरतो, तशाच पद्धतीने आपण विहार करावा.
परंतु त्या विमान बांधणीच्या याच्यामध्ये वैमानिक होण्याऐवजी खरं तर वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून त्यांची नेमणूक होते. पुढं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक क्रांती घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलं आणि भारताचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे त्या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं. जीवनामध्ये माणसाने खरं तर यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ते गुण असतातच. फक्त त्या गुणांना प्रज्वलित करण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्या आजूबाजूची माणसं करत असतात. आपले मित्रपरिवार असेल, कुटुंब असेल, आपले शिक्षक असतील, हे सर्वच आपल्याला या निमित्तानं प्रेरणा देत राहतात. ती प्रेरणा आपण घ्यावी अशा स्वरूपाची भावना ते व्यक्त करतात. खरं तर पुस्तकाच्या संदर्भातलं एक उदाहरण ते सांगतात की रामेश्वरला एकदा चक्रीवादळ येऊन गेलेलं होतं आणि आई वडिलांनी सांगितलेलं होतं की आम्हाला येऊन तू भेटून जा. उच्च शिक्षण घेत असताना त्या ठिकाणावरून जाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे 60 रुपये उपलब्ध नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये घरी जायचं आहे, काय करावं असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता. त्यांना एक पुस्तक गिफ्ट म्हणून देण्यात आलेलं होतं, द थिअरी ऑफ इलॅस्टिसिटी. आणि हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची प्राइस होती 400 रुपये. त्यांना लागत होते 60 रुपये. म्हणून त्यांना असं वाटतं की आपण हे पुस्तक एखाद्या जुन्या बाजारामध्ये आपण विकावं आणि विकून आलेल्या पैशामधून आपण गावी जाऊन यावं. म्हणून ते त्या दुकानात जातात. दुकानातल्या दुकानदाराला त्या संदर्भात चर्चा करतात. परंतु दुकानदार म्हणतो हे पुस्तक तुम्हाला खरं तर गिफ्ट दिलेलं आहे आणि ते मला खरेदी करता येणार नाही. परंतु जर 60 रुपये मला पुन्हा आणून दिले तर हे पुस्तक मी तुला पुन्हा देऊ शकेल. त्याच्यानंतर त्याच्याकडून ते 60 रुपये घेतात, आपल्या गावी जाऊन येतात. पुन्हा ते पुस्तक ज्यावेळेस घेण्यासाठी जातात त्यावेळेची भावना ते व्यक्त करतात. ती भावना फार महत्वाची आहे असं मला वाटतं. ते असं म्हणतात, एखाद्या आईला आपला मुलगा हरवतो आणि हरवल्याच्या नंतर तो ज्यावेळेस सापडतो त्यावेळेस त्या आईला जो आनंद होतो तशा स्वरूपाचा आनंद ते पुस्तक पुन्हा घेतल्याच्या नंतर मला झाला. आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मी अनेक पुस्तकं जमवायला सुरुवात केली. विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला पुस्तकं घेण्यासाठी इतपत सुद्धा पैसे नव्हते आणि नंतरच्या एका टप्प्यावरती असं झालेलं आहे की त्यांनी पुस्तकांना गुरु मानलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या स्वरूपाची पुस्तकं वाचलेली आहेत आणि जवळपास त्यांच्या घरामध्ये 50,000 पुस्तकांचे ग्रंथालय असलेलं आपल्याला दिसतं. या ग्रंथालयामध्ये विज्ञानाच्या बरोबर साहित्य असेल, समाज असेल, विज्ञानावरची काही पुस्तकं असतील, अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके त्यांनी आपल्या घरामध्ये ठेवल्याचं ते सांगतात. एवढंच नव्हे तर ते पुढेही सांगतात की तमिळनाडू येथे इंदोर येथे भरलेल्या पुस्तक दिवस या कार्यक्रमामध्ये खरं तर 2 लाख माणसे त्या ठिकाणी जमलेली होती आणि जमलेल्या या माणसांच्या सोबत चर्चा करत असताना ते असं सांगतात की या ठिकाणी सर्वच माणसं आलेली आहेत, पुस्तकं खरेदी करणारच आहेत. परंतु आज आपण खरं तर अशी एक शपथ घ्यायला पाहिजे की माझ्या घरामध्ये स्वतःची 20 पुस्तकांची लायब्ररी असायला हवी आणि मी जी 20 पुस्तकांची लायब्ररी सुरू केलेली आहे ती लायब्ररी माझ्या मुलाने त्याच्यामध्ये वाढ करून तिथं 200 पुस्तके खरेदी करावीत आणि त्याच्या नातवांनी त्या ठिकाणी 2000 पुस्तकं खरेदी करावीत. अशा तऱ्हेने ते जे ग्रंथालय आहे ते ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध करावं आणि प्रत्येक दिवसामध्ये कुटुंबातल्या सर्वच माणसांनी ज्या पद्धतीने आपल्याला रोज नाश्ता लागतो, जेवण लागतो, आपण ते करतोच, तशा पद्धतीनं सर्वांनी एकत्र बसून किमान रोज 1 तास तरी त्या लायब्ररीमध्ये वाचन करावं. वाचनानंच खऱ्या अर्थाने आजची तरुण पिढी जी आहे ती घडू शकते. आज खरं तर संपूर्ण देश जो आहे तो महासत्ता होऊ शकतो, परंतु तो कुणाच्या जीवावरती? तर जे तरुण आहेत तरुणांच्या जीवावरती होऊ शकतो आणि म्हणून तरुणांची मने आणि मस्तक सशक्त जर करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला वाचनाचं जे मोल आहे किंवा वाचन संस्कृती जी आहे ती जोपासणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे अशा स्वरूपाची भावना ते व्यक्त करतात. एवढंच नव्हे तर या वाचनाच्या माध्यमातून आपल्याकडचे जे तरुण आहेत त्याच्यामधून चांगले डॉक्टर तयार होतील, चांगले इंजिनियर तयार होतील, चांगले शास्त्रज्ञ तयार होतील, चांगले शिक्षक तयार होतील. तर अशा स्वरूपाची एक भावना या निमित्ताने ते व्यक्त करताना दिसतात. आजचे जे तरुण आहेत त्या तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने ही पुस्तकं करतात आणि त्याच्यामुळं पुस्तकं वाचन करणं हे गरजेचं असल्याचा उल्लेख सुद्धा ते करताना दिसतात. लता मंगेशकर ज्या आहेत त्या सुद्धा आपली भावना व्यक्त करताना अशा म्हणतात की कलेच्या क्षेत्रामध्ये मी आहे, संगीताच्या क्षेत्रामध्ये मी आहे, परंतु रोज दिसा माझी काहीतरी वाचावं अशा स्वरूपाची त्यांचं व्यक्तिमत्व आहे. दररोज जेवण झाल्याच्या नंतर रात्रभर पुस्तकं वाचण्याचा
उपक्रम जो आहे तो आम्ही करतो आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने जगण्याचं जे बळ आहे ते बळ खऱ्या अर्थाने हे पुस्तकं देतात अशीही भावना लता मंगेशकर व्यक्त करताना दिसतात. उत्तम कांबळे जे आहेत ते सुद्धा असं सांगतात की लहानपणी मी असताना खरं तर या पुस्तकांमुळेच मी कर्जबाजारी झालो. पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नसताना सुद्धा कर्ज घेऊन मी पुस्तकं खरेदी करायचो अशी भावना ते व्यक्त करतात. एवढंच नव्हे तर सुरुवातीला मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ते कुटुंब खरं तर माझ्या घरामध्ये गरिबीच जन्माला आली आणि त्याच्यामुळं खाण्याचे घरामध्ये प्रश्न होते. हा प्रश्न सोडवावा कसा, म्हणजे गरिबी कशी हटवावी आणि भुकेचा प्रश्न कसा सोडवावा, याच्यासाठी अनेकांनी मला वेगवेगळे उपाय सांगितले. त्याच्यामधला एक उपाय असा होता, सुरुवातीला लोक म्हणाले की काहीतरी जादू टोना केल्याच्या नंतर, देवाची पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं दुःख नाहीसं होईल, तुमची गरिबी नाहीशी होईल. आणि म्हणून मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या देवतांचे अंगारे धुपारे डोक्याला लावायचो, हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गंडे बांधायचो. एवढंच नव्हे तर ज्या बाईच्या अंगात येतं त्या बाईच्या शेजारी जाऊन बसायचो, ती काहीतरी दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगेल असं त्यांना वाटायचं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या देवदेवतांना मी आंघोळ घालायचो. एवढंच नव्हे तर त्यांना जेवण मी भरवायचो, निवद दाखवायचो, परंतु दुःखातून माझी काही मुक्तता होत नव्हती. मग नंतर परत कुणीतरी सांगितलं की जादू टोण्याच्या संदर्भात कुणीतरी आपल्याला सांगितलं आणि म्हणून आपण जादू टोण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या झाडांवरती जे सरडे असतात तो सरडा मी मारायचो, त्याला डाव्या पायानं त्या खड्ड्यामध्ये पुरायचो आणि अमावस्येच्या दिवशी तिथं जाऊन पाहायचो, तो खड्डा उकरायचो. मला असं वाटायचं इथं पैसे सापडतील, इथं सोनं सापडेल आणि आपली दुःखामधून मुक्तता होईल. परंतु तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काही मिळत नव्हतं. तिथं हाडं आणि एकंदरीत बाकीच्या गोष्टी मिळायच्या, आपली दुःखामधून सुटका होत नव्हती. आणि मग नंतर असं लक्षात आलं की हळूहळू पुस्तकं वाचत गेलो आणि पुस्तकं वाचत गेल्याच्या नंतर फुले वाचले, वाचले आणि नंतर असं लक्षात आलं की आपली बुद्धीनेच खऱ्या अर्थाने आपली सुटका होऊ शकते. ज्ञान मिळवलं, विद्या मिळवली तर आपली या याच्यातून मुक्तता होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुढे मी वाचन संस्कृतीकडे वळालो. ही पुस्तकं वाचली, साहित्याची पुस्तकं वाचली, समाजशास्त्राची पुस्तके वाचली आणि त्याच्यामधून मी खऱ्या अर्थाने गेलो. पुढं दुःखामधून या गरिबीमधून माझी सुटका कोणी केली असेल ती ती फक्त पुस्तक अशा स्वरूपाची एक भावना खऱ्या अर्थाने ते व्यक्त करताना आपल्याला दिसतात. तर या महाविद्यालयाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण वेळेच्या अभावी थांबतो. सर्वांचं मनापासून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद मॅडम.